मी इथे जिवंत असताना कन्यादानाशिवाय हे लग्न जर होणार असेल तर ते होणं शक्य नाही. बाबा, बाबा तुम्ही आलात? मी कन्यादानाला तयार झालो याचा अर्थ असा नाही की मी मागचं सगळं विसरून गेलोय. माझ्या मुलीला मी चांगलं ओळखतो, म्हणूनच तिचं तुमच्यावरचं खरं प्रेम मला कळतंय. आणि एक ना एक दिवस मुलगी अशा वयामध्ये येते जेव्हा तिच्या वडिलांपेक्षा तिचं दुसऱ्या कोणावर तरी जास्त प्रेम बसतं. पण तिच्या बापाचं तिच्यावरचं प्रेम कमी झालेलं नसतं. म्हणूनच आज मी इथे कन्यादानासाठी आलोय. याचा अर्थ मी तुम्हाला माफ केलं असं होत नाही. आय नो सर. And don't forget, ज्या कारणासाठी मी या लग्नाला नकार देत होतो, ज्या कारणासाठी मी तुम्हाला विरोध करत होतो, त्याच कारणासाठी भविष्य काळामध्ये जर माझ्या मुलीच्या पापडीची कडा जरी ओलावली ना तर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन मी तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. माइंड वेल. मला मान्य आहे. नुसतं मान्य करून नाही चालणार. आज तिच्यावरच्या ज्या प्रेमापोटी मी तिला सौभाग्यवती पदाचा मान देतोय, तो मान जर तुमच्यामुळे ढळला, तिच्या सौभाग्याशी तुम्ही कधी प्रतारणा केलीत तर त्याच प्रेमापोटी तिला विधवा करायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. शब्द आहे माझा. मी मधुराचा हात जन्मभरासाठी हातात घेतलाय. तिच्याशी प्रतारणा करण्याचा विचार जरी माझ्या मनात आला तर मी स्वतःहून तुमच्या समोर येऊन उभा राहीन आणि माझा जीव घेणारी गोळी एका बंदुकीत भरून ती बंदूक तुमच्या हातात देईन. हा माझा शब्द आहे. विधी सुरू करा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव संकीर्णनागाशुभतरणं सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. ओम भूर्भुवः स्वाहा. महागणपतिदेवताभ्यो नमः. गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अलङ्करणार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. महागणपतये नमः. 2 वेळा तामनात पाणी सोडायचंय. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं समर्पयामि. नैवेद्यार्थे प्रतस्थापित गुडोपार नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. ओम निशुसीद गणपते गणेश त्वामाहुर्विप्रथमं कविनां न ऋते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्कं भगवन् चित्रमर्या. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतिदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता कन्यादानासाठी उभं राहायचं. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवंकरमस्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु. ते हाताचं पाणी आहे ते आपल्या डोळ्यांना लावून घ्या.
गिरिजात्मजौ सुवरदां विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्याद्वयोर्मङ्गलं शुभमङ्गल सावधान. हार घाला तुम्ही पहिल्यांदी. तुम्ही घाला. ओम अग्ने पवस्व स्वपास्मे वर्जस्व वीर्यं दद्रैमहि पोषं स्वाहा. अग्नये पवमानाय इदन्न मम. अग्निमध्ये घाला. मग अग्निभूती फेरी मारा. ओम अग्ने पवस्व स्वपास्मे अस्मे वर्जस्व वीर्यं दद्रैमहि पोषं स्वाहा. अग्नये पवमानाय इदन्न मम. ओम अग्नि ऋषि पवमान पाञ्चजन्य पुरोहितः तमीमहे महागणो स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा एकवद प्रतिसर. ओम भूर्भुवः स्वाहा द्वितीयमवति सद. ओम भूर्भुवः स्वाहा तृतीयमवति प्रतिसर. ओम भूर्भुवः स्वाहा चतुर्थमवति भव. ओम भूर्भुवः स्वाहा पंचमवति भव. ओम भूर्भुवः स्वाहा षष्ठमवति भव. ओम भूर्भुवः स्वाहा सप्तपदी भव. सुखीरा सुखीरा. कधी काही गरज भासलीस तर लक्षात ठेव, तुझं बाप जिवंत आहे. बाबा. ड्रायव्हर जगन्नाथ. बाबा. बाबा मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध या लग्नाला आलात, कन्यादान केलं. पण खरंच सांगते बाबा, मला खूप आनंद झाला आणि आज आईला सुद्धा आनंद झाला असेल. खबरदार खबरदार, तिचं नाव घेशील तर. का? आई आहे ती माझी. होती. माझी बायको किशोरी या जगामध्ये नाहीये आणि तिचं नाव घेण्याची तुझ्यासारख्या तिच्याशी कुठलाही संबंध नसलेल्या मुलीची लायकीच नाहीये. अरे तुझ्यामुळेच मेली ती, तू जीव घेतलास तिचा आणि आता ही नाटकं. आणि हो, माझ्या एकुलत्या एका मुलीचं कन्यादान करण्यासाठी मी इथे आलो होतो. तिनं फक्त माझं मन दुखवलं आणि तिला हव्या त्या मुलाशी, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं, त्याच्याशी तिने लग्न केलं. बाबा तुम्ही फक्त एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा. मला बाबा म्हणायची गरज नाही. माझ्यासाठी तू या जगात नाहीच आहेस. मधुर तर समजू शकतो मी, तिचं प्रेम आंधळ होतं, पण तू
तू माझ्या आणि सत्यजित रावांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलीस आणि विश्वासघात केला सगळ्यांचाच. आणि आपल्या आईला बाबा आणि हो, मी जसं मधुराला समजून घेतलो तसंच तुला सुद्धा समजून घेणे असं जर तुला वाटत असेल ना तर तुझ्या मनामधून तो विचार मुळापासून काढून टाक. कारण विश्वासघाताला माझ्याकडे माफी नाही. मला माहिती आहे बाबा, तुमच्या लेखी तुमच्या या मुलीच्या चितेला अग्नी दिलाय तुम्ही. तिचा साधा उल्लेखही तुम्हाला चालत नाही. पण मला नाही माहिती मी कोणत्या पापांची शिक्षा भोगते. पण जे आहे ते स्वीकारण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तुम्ही तरी तुमची मुलगी गमावली आहेत बाबा, पण मी तर माझं सर्वस्व गमावलं. माझ्याकडे असे बाबा जे त्यांच्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून घ्यायला तयार नाहीये. पण एक सांगू बाबा, मला आजही आशा आहे, या सगळ्या संकटातून बाहेर पडायचे सगळे दरवाजे जरी बंद झाले ना तरी माझे प्रेमळ बाबा एक ना एक दिवस परत येतील. आणि माझा हात धरून मला या संकटातून बाहेर काढतील. तुमच्या लेखी तुमची मुलगी मेली जरी असली ना तरी माझ्या मनात ही आशा जिवंत आहे. ती मी अशी कधीच वाऱ्यावर विरू नाही देणार, कधीच नाही. आनंदी राहा. विहंगरा, काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. काकू तुम्ही निर्धास्त राहा. काळजी घ्या. आज काका इथे असायला हवा होता ना. त्यांना खूप आनंद झाला असता. दादाही लग्नाला तयार झाले म्हटल्यावर. तू फोन कर, त्यांना बरं वाटेल. येते मी. राहू दे. तू कदाचित खूप चिडली असेल माझ्यावर, पण माझी हीच इच्छा आहे की तू आनंदी राहावास. फक्त एकच लक्षात ठेव मधुरा, जो माणूस स्वतःच्या जवळच्या मित्राचा विश्वासघात करू शकतो तो त्याच्या बायको. नाही, तू सुखी राहा. हे बेडी, रडू नकोस अशी. आणि हे बघ, कसली काळजी करू नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, विश्वास असला ना
की नाती आपोआप उमलत जातात. संगे मरमर की खूबसूरती हम क्या बताएं, बस इस दिल में चुभे तीर की कहानी सुनो. और बघितलंस, शब्दही अपुरे पडतायत समीरा. हा? जस्ट अ स्लीप ऑफ टंग वैदेही. आय मीन मला काय म्हणायचं होतं माहितीये का शलाका तुला? हॅलो मिस्टर, मी मधुरा. ही समीरा वैदेही कोण? बघितलंस, सगळ्यात जुन्या मैत्रिणींची नावं आठवत आहे. काय करणार, माझ्या आठवणीत झुरत बसले असतील ना. हो ना, मग जातोस त्यांना भेटायला? नाही नाही, तू जाच जा. मी जरा थकले आहे ना, सकाळी परत ये. हा बघा, खरंच जाईन मी. नाही, तू जाच. पण बाबांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? हो हो, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या लक्षात. विहंग. मधुरा, मला तुला काहीतरी सांगायचंय. रादर माफी मागायची. म्हणजे मला कळतंय की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीसारखं तुलाही वाटत असणार की आपण कुठेतरी फिरायला बाहेर जावं. आज माझी ती परिस्थिती नाही आहे की तुला मी बाहेर स्वित्झर्लंड किंवा इटली अशा ठिकाणी घेऊन जाईन. पण तू म्हणत असशील तर पन्हाळा, महाबळेश्वर अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. विहंग, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू कुठेही मला घेऊन गेलास ना तरी ते माझ्यासाठी स्वित्झर्लंडच आहे. कायम असंच प्रेम करशील माझ्यावर? शेवटच्या श्वासापर्यंत. ए, तुला आठवतंय आपण पहिल्यांदा कसे भेटलो होते? हा, ताईने सांगितलं होतं ना आपल्याला भेटायला. या व्यक्तीला भेटायचं आहे, मग तो कोण असेल, कसा असेल. आणि भेटलो पण. आणि तुला खरं सांगू, तुला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले ना तेव्हाच मला तू खूप आवडला होतास. आणि आज आपण नवरा बायको आहोत. मधुरा, तुला सांगू, खरं तर मंजिरी वहिनींना निर्दोष सिद्ध करायला म्हणून आपण एकत्र आलो. ज्या दिवशी मी सत्यजित समोर वहिनींना निर्दोष सिद्ध करेन त्या दिवशी मला या सगळ्याचा आनंद 100 पटीने होईल. आणि तो दिवस लवकरच येईल. पण काही म्हणा विहंग, किती काही झालं ना तरी मला त्या प्रियाची काहीतरी गडबड वाटते. म्हणजे काय माहिती रे, मला ती ना जरा वेगळीच वाटते. काय कळत नाही, पण गडबड आहे नक्कीच. मलाही तसंच वाटतंय. पण प्रिया या विषयावर बोलून आपण आपली हनीमूनची रात्र अशीच वाया घालवायची का?
सत्यजित आय नो तुला खूप टेन्शन आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण मला एक विचारायचं होतं. विचार, पण उत्तर मिळेल याची गॅरंटी नाही देऊ शकत मी. आता टोटल कितीचं कर्ज आहे आपल्यावर? म्हणजे आपण ते कसं फेडणार आहोत? तू काही ठरवलंयस का? म्हणजे काही प्लॅन? किती ग काळजी तुला. वा, गुड गुड. तू हे भांगेत कुंकू भरायचं नाटक थांबवलंस, आवडलंय मला. उशिरा का होईना अक्कल आली तुला. गुड. नाटक? हे नाटक आहे तुझ्यासाठी, पण माझ्यासाठी ते प्रेम आहे. प्रिया, किती वेळा तेच ऐकवणार? तुला नसेल वाटत काही, पण हा माझा ध्यास आहे. सत्यजित, आजपासून मी हे कुंकू नाही भरणार आहे. हे कुंकू माझ्या भांगेत तू भरणार आहेस.